नमस्कार मंडळी, ब्लॉग्स बाय दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते। जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामजी यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या प्राणप्रतिष्ठेसाठी म्हणजेच या सोहळ्यासाठी प्रत्येक जणाला हजर राहणे शक्य नाहीये। पण या दिवशी आपण घरच्या घरी प्रभू श्री रामजी तर ही पूजा आपल्याला घरच्या घरी करायची आहे, तर त्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात। तर आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो ते गणेशाच्या पूजनाने। तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। त्यासाठी गणपती बाप्पांचे म्हणजेच आपल्याला लागणार आहे सुपारी, त्यानंतर कुंकू, अक्षता, आपल्याकडे गंगाजल असेल तर खूप छान, गंगाजल नसेल तर आपण तांब्याच्या पेल्यामध्ये एक जल घ्यायचा आहे। प्रभू श्री रामांची प्रतिमा, शुद्ध तूप आपल्याकडे असेलच तर ते तूप, त्यानंतर धूप, अगरबत्ती, चंदन, फुले, फळे, कापूर, त्यानंतर मिठाई एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे। तर सर्वप्रथम ही पूजा कशी करायची त्यासाठी आपल्याला पूजेचे जे स्थान आहे म्हणजे आपण जेथे प्रतिमांची पूजा करणार आहोत ते स्थान म्हणजे पूजास्थळ उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्यभागी म्हणजे घरातील ईशान्य कोपऱ्याला असावे। ईशान्य भाग शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो, त्यामुळे आपल्याला ईशान्य भागामध्ये ही पूजा मांडायची आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील सर्व देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत। त्यानंतर प्रभू श्री रामाची जी प्रतिमा आपण घेणार आहोत किंवा आपल्याकडे फोटो असेल तर फोटोही चालेल, तोही आपल्याला व्यवस्थित पुसून स्वच्छ करून घ्यायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपण ही पूजा करणार आहोत त्यावेळेला आपल्याला कोरे वस्त्र घालायचे आहे आणि त्यानंतरच ही पूजा आपल्याला करायची आहे। तर सुरुवातीला एक चौरंग किंवा आपल्याला पाट घ्यायचा आहे, त्यानंतर त्यावरती कोरे कापड अंथरायचे आहे आणि जी आपण प्रभू श्री रामाची मूर्ती असेल किंवा प्रतिमा किंवा फोटो असेल तो घ्यायचा आहे। तर आपल्याकडे प्रभू श्री राम यांची जी मूर्ती आहे ती मूर्ती ठेवायची आहे किंवा फोटो असेल तर फोटो पण आपल्याला त्या चौरंगावरती ठेवायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याला हातावरती जल घेऊन या पूजेचा संकल्प सोडायचा आहे। त्यानंतर संकल्प झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम प्रभू श्री रामजींची मूर्ती किंवा प्रतिमा असेल सर्वप्रथम जलाभिषेक करायचा आहे। त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचे आहे। आपण ज्या वेळेला पूजेला प्रारंभ करणार आहोत त्यावेळेला आपल्याला तेथे तुपाचा दिवा पण लावायचा आहे। त्यानंतर मूर्तीला शुद्धोदक स्नान घालायचे आहे। पंचामृताने स्नान घालून झाल्याच्या नंतर मूर्ती स्वच्छ कापडनी व्यवस्थित पुसून घ्यायची आहे। शुद्धोदक स्नान घालून झाल्याच्या नंतर आपल्याला देवाला हळदी कुंकू द्यायचे आहे। त्यानंतर तसेच फळ, फूल आणि मिठाई पण ठेवायची आहे आणि हे सर्व झाल्याच्या नंतर मनोभावे प्रार्थना करून दर्शन घ्यायचे आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला कापूर पेटवून आरती करायची आहे। ही सर्व पूजा झाल्याच्या नंतर ज्या वेळेला अयोध्येमध्ये प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच वेळेला आपल्याला शुभ मुहूर्तावरती आपली जी ही मूर्ती आहे त्याला देवाऱ्यामध्ये स्थापन करायची आहे। आणि हे सर्व झाल्याच्या नंतर याच दिवशी संध्याकाळी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर अशा प्रकारे विधिवत पूजा आपण घरच्या घरी करू शकतो। तर ज्यांना 22 जानेवारी रोजी घरच्या घरी ही पूजा करायची असेल त्यांनी अशा प्रकारे ही पूजा करायची आहे।